असं वाटत असेल की एकदम इझी आहे, बट नाही, तेवढं इझी नाही आहे. लुक ॲट द फकिंग व्ह्यू. सो ऑल राईट, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सकाळचे वाजले 8 आणि आता आम्ही चाललो राईडला. ॲक्च्युली मीच लेट आहे, मीच लेट उठलो आहे. लेट सी आता फटाफट जाऊया, बाईकवर भेटूया. कारण का सुशांत तिकडे थांबलं आहे आपल्याबरोबर. दुकान बाईक, इकडे बाईक आहेत आपल्या RC ड्यूक. आता फटाफट मी रेनकोट रेन लाईनर घालतो आणि कल्टी मारूया. हा आपल्या राईडची सुरुवात मस्त पावसात, धुवाधार पावसात झालेली आहे. तर काय खूप मजा येणार आहे आज. हेच तर पाहिजे होतं कधीपासून की एक पावसात अशी राईड करायची की स्टार्ट टू एंड पाऊस असावा. मस्त मी फुल विंडशीटर सगळं घालून फुल ऑल सेट आहे गाईस. आता आपण चाललो आहे सगळ्यात पहिला सुशांतला भेटायला. कारण का सुशांत बरोबर राईड करूनही मला खूप टाईम झाला आहे. त्यामुळे मग आता पहिला त्याला जाऊन भेटणार आम्ही वाशीला, आणि देन विल डिसाईड. आय गेस मी तेव्हाच पेट्रोल भरील, बघू कसं काय ते. सगळ्यात पहिलं आता आपण जाऊया, कारण का एवढं एक्साइटमेंट लेवल हाय आहे ना, बिकॉज पाऊस आहे मस्त आणि क्लायमेट पण खूप सुंदर असणार आहे पावसामुळे. आणि आता मी अशा ठिकाणी चाललो आहे जे थोडंसं रिस्की आहे, बट तुम्हाला रस्त्यात जाता जाता कळेलच की आपण कुठे चाललो आहे आणि काय करणार आहे आज. बिकॉज जर मी आणि सुशांत एकत्र असलो का समजून जायचं काहीतरी कांड होणारच आहे. तर फायनली इंद्रदेवाने आपल्यावर कृपा केली आणि मस्त एकदम पाऊस दिला आहे. त्यामुळे खूप मजा येणार आहे या राईडला. तर आपण करूया मजा मजा मजा. हा तर लास्ट आपण ड्राईव्ह केलेली, आता आपण राईड करतो. म्हणजे असं काय ना काय चालूच आहे. सो स्टे ट्यून. लाईक करा यार, शेअर करा, सबस्क्राईब करा फटाफट जाऊन. कारण का असेच काय ना काय नवीन व्हिडिओज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर येतच राहणार आहेत. सो येस, देर वोंट बी एनी बोर्स एनी मोर, देर विल बी ओनली फन अँड फन. ओके चला, अर्धा तासानंतर काय कळते बिटे चालू झाला म्हणून बोलू नको. सांगायला पाहिजे ना, सांगायची गरज आहे. किती आता दाखवू कॉल? माझे 2 फोन झाले इकडे बसून. ज्यांनी टांग दिले सगळ्यांनी फोन केले. चलो मोरया. चलो फायनली 9:25 अँड वी आर गुड टू गो. तर सुशांत पण आलाय ॲज युजल. आम्ही दोघं पण लेट होतो. आधी मी लेट केला, मग त्याने लेट केला, पण ठीक आहे. सो फार सो गुड. आता मी बसून जरासा ब्लॉग एडिट केला आणि प्लीज या राईडला जातात. एक ब्लॉग पण लाईव्ह झाला आहे, तोही बघा. आपला पंढरपूरचा लास्ट व्हिडिओ आहे तो फायनल आणि खूप डोप आहे. तर प्लीज डू चेक आउट गाईज, डू चेक आउट. जसं लोणावळ्याच्या जवळ जात चाललो आहे आम्ही, तसं इथं सुंदर क्लायमेट होत चाललं आहे. पाऊसचा नामोनिशाण नाही आहे, रस्ता ओला आहे, बट वेदर खूप ऑसम आहे. आणि ग्रीनरी बघा, हा काय सुंदर आहे. पावसात लोणावळा साईडला जाणं आहे ना एकदम हेवन आहे, हेवन. त्यामुळे आता आम्ही लोणावळा साईडला मस्त फुल मजा ग्रीनरी बघत जाणार आहे. जाम मजा येणार आहे. आणि आपली बाईक पण मस्त. आम्ही फ्युलिंग केलं आहे. 370ची रेंज दाखवते आहे. 10:26 झालेत. आणि समोरून थोडं रस्त्याचं पाणी पडते. मेजाली मॉन्सून राईडमध्ये तोच एक फायदा आहे की एक मस्त असा जोरात पाऊस असावा, आपली आवडती बाईक असायची आणि बॅकग्राऊंडमध्ये एक छानसं म्युझिक चालू असावं. म्हणजे ते काय सांगू, एवढं मस्त वाटते ना, खूप सुंदर. फिर एक बघा ना, तुमची फेवरेट बाईक आहे, फेवरेट वेदर आहे, मौसम एकदम फुल डोप आहे आणि एक सॉफ्ट सॉन्ग चालू आहे. काय मजा आहे. हा आणि जसं मी कॅमेरा चालू केला, जसं मी बोलायला चालू केलं, तसं पाऊसही चालू झाला. अजून काय पाहिजे आपल्याला. असं मध्यम ड्रिझल होते, मजा येते. अशा वेदरमध्ये बाईक चालवायला जास्त मजा येते. कारण का जास्त गरम नाही होत, थंडी नाही, काय नाही, मस्त प्लेझंट आहे, सुंदर वाटते. आणि आपल्या हेल्मेटमध्ये सॉंग्स चालू आहेत. बाबा फुल व्ह्यू दाखवतो. हा बघा काय डोप आहे ना, किती सारे वॉटरफॉल्स आहेत सॉलिड. तेच बघायला आम्ही पाठी थांबलेले, एक फोटो व्हिडिओ काढले तर निघालो. बट मला असं वाटतं की लोणावळ्याला नको आहे की आम्ही पावसात यावं इकडे. तर आम्ही ऑलमोस्ट पोचलो. आता काहीतरी अराउंड 30 मिनिट्स राहिले आहेत आम्हाला फक्त पोचायला त्या पॉईंटवर. इधर ये राजू बंद हो गया है. राजू ऐसा टर्निंग पे कैसा तू बंद हो गया राजू.
इसको ये व्हिडिओ ती बाईक दिसते तेवढी चांगली ना तर होणारच. तिकडे आपलं एक पेटेंट हॉर्न वाजवायचं, पाया पडायचं आणि व्हायचं पुढे. हा खालचा रोड जातो एक्सप्रेस वेला आणि आपण जाऊया वरतून ओल्ड एक्सप्रेस वेने. अगं खाली कधी कधी हे लोक काम 25 करू शकते इकडे पोलीसवाले. इट्स बेटर आपण वरतून गेलेलो, आपण वरतून जाऊया. कधी कधी पोलीसवाले पकडतात, कधी कधी अलाव करतात, कधी कधी नाही करत. ते खूप काय काय असते. त्याच्यापेक्षा रिस्क नहीं लेने का, उगाच त्रास काय को लेने का. अपने पास ये रोड है ना, आपण ये रोड से जाएंगे. सकाळचे 11 वाजलेत आणि फॉग आहे आणि बाप रे गर्दी आहे, तरी गर्दी आहे इकडे. नाईस. फॉग एकदम जास्त नाही बट आहे, कळते की भाई बघा ना काहीच दिसत नाही आहे खाली, काहीच दिसत नाही आहे. बाप रे नाईस. 11 वाजता पण फॉग मिळतं म्हणजे बाय कुछ तो बात आहे ना. डॅन विथ अ शॉर्ट ब्रेक. लेट्स गो. 20 मिनिट्स टू गो आणि आपण आपल्या स्पॉटवर पोचणार आहेत. मस्त वाटलं इकडे बरं. पाऊस नव्हता. हवं टायटॅनिक. वाय टायटॅनिक रिंगा आणि फॉग फॉग. तर तुम्हाला सिनेमॅटिक पण आवडलं असेल तर डू लाईक. गोप्रोचा परत एक नवीन प्रॉब्लेम, म्हणजे नॉट नवीन हा खूप जुना प्रॉब्लेम आहे की मध्येच कुठेतरी जाऊन तो बंद होऊन जातो. आणि नशीब मला अर्ध्या रस्त्यात कळलं की हा बंद झाला, पण आता हा मला हे नाही माहिती हा कुठे स्टॉप झालेला. पण आता ठीक आहे, जे झालं ते झालं. आता आपण लवकर पोचतोय, पण आता ट्रॅफिक बघा केवढं आहे. जे एक्सपेक्टेड नव्हतं पण आहे. सो ठीक आहे, आपल्याकडे तर बाईक आहेत, आपण का ना गोप्रोचा इससे निकल जाएगा रे बाबा. टेन्शन नाही आहे, पण फॉग फॉग खूप आहे. फॉग फॉग फॉग. आता बघा या गाडीच्या पुढचं मला काहीच दिसत नाही आहे एक्सेप्ट फॉर दी टेल लाईट. मला फक्त दिसते ती टेल लाईट दिसते समोरच्या बाईकची, अजून काही नाही. त्या टेल लाईटच्या भरोसे आपण चालवायची. चालू झालं ना, चला. काय हा माणूस आहे ना असा करतो ना, म्हणजे हा गोप्रो नॉट माणूस सारखा बंद होते सारखा बंद होते सारखा बंद होते. आता मी चालू केलं आहे, आता सगळं नीट साफसफाई करून त्याला ठेवलं आहे. लेट्स सी, लेट्स गो. आता पोचलोच आहे ऑलमोस्ट आम्ही. चलो. 5 किलोमीटर काय की ऑफ रोडच आहे. वरती 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 तर अशा रोडसाठी एक्सप्रेस चांगली वाटते. एक सेकंड मित्रांनो, मला जाऊ दे. आई काय रे, हुकूमत कोई भी आदमी लोग बीच में आओ मत रे बाबा. मला डाऊनहिलचं टेन्शन येतं. आपल्याला काय टेन्शन नाही, तू रात्री करू शकतो. डाऊनहिलचा टास्क एक गियर पे रखो. तर चलो एडवेंचर करत आले. अरे रे इधर तो घास है गाड़ी इसका, त्याची मस्तच घासली. नाही इधर से जाएगा, तिकडे आपटली गाडी. जोरात मला आवाज आला. आता आय डोंट नो गोप्रोमध्ये तो आवाज आला असेल की नाही, एवढं तर कळलं. ऑफ रोड ॲडव्हेंचर कॅप्चर करायला वाव या वाव. जेन्युइन मला ब्युटिफुल आहे, जेन्युइनली ब्युटिफुल आहे. हा 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 काय ग्रीनरी आहे. मग इकडे ड्रोन उडवायला काय मजा लागते. सुंदर रे, एकदम सुंदर एकदम सुंदर. डोळे तृप्त झाले. बोलते ना खूबसूरत व्यू का रास्ता कभी भी आसान नहीं होता है. बस है. ओके तो भाई नहीं झेन भी चढ़ा है भाई. आई गेस की हा अजून पुढे गेला. ओके. ओ माय गॉड, लुक एट द वंडरफुल व्यू. चल जाऊया, टाकूया. तुझी माहित नाही तर माझी जाईल. लेट्स ट्राय बेबी.
काय तर करू शकतो, काय होणार आहे, अडकेल अजून काय होणार आहे, त्याच्याहून जास्त कायच होणार, अडकणार ना, काढू स्लशी स्लशी. ओके या शिकले, लडाख गेले आपण, आता एक एक्सप्रेशन कमी आहे, गाड़ी गाड़ी झूल रहा है, झूप झूप, चल चल ले ले, चलाओ, लो काय होईल ते बघू. स्लशी बेबी स्लशी. इकडे कोणीतरी ना हगलं आहे. एवढूस ऑफ रोड, बाईक स्लिप मारलेला टायर, भैया स्लीपिंग. माहिती नाही. हम जा रहे हैं, आपण जा रहे है बाय. तिकडे लोक सायकल घेऊन गेलेत. हा जायगा जायगा. चला आता मी इकडून जाऊ, आणि तेच मला तरी वाटतं इकडून जाईल गाडी माझी फास्ट. इजी ट्रेन. हाँ तिकडून येते. चल चलो लेट्स गो. आता है भाई, जाएगा. एवढाच पॅच फक्त. ओ हो हो हो, व्हाट अ ब्युटिफुल व्यू. वाव रे वाह, ती ग्रीनरी. हा भाई, लडाख लडाख, हिरवा लडाख. थोडासा रिस्क अँड वी आर युअर. कोणी लवकर इकडे आले नाही, फक्त सायकल दिसते आम्हाला. हो हो, लोक मेडिटेशन करतात. वाव. ओके ओके, लेट्स गो लेट्स गो. कंटिन्यूस गोप्रो चालूच ठेवतो. अरे आता कोण फोन करते यार, फोन नको करू. फोडो 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 फोडो. And we are at the edge of the mountain. Look at the fucking view. Oh, oh, oh. GM brother, GM. मजा આવી ગયો है ना रे फुल. हा व्यू बघा गाईस, मस्त व्यू आहे. चुम्मा दिन दिन दिन. कुठल्याच बाईक आले नाही, कारण का तुम्ही बघू शकता तिकडे काही बाईकर्स बिलकुल नाही आहेत. येस, युअर किती किलोमीटर माहिती नाही, पण आपण आहे 100. अरे 100 110 120 काहीतरी. मजा आली. नका दिसते इकडून. आम्ही शांत आहेत बिकॉज हे बघा, दोघं जण मेडिटेशन करतात आहेत. त्यांच्या बाईक्स इकडे आहेत आणि बाईकची हालत बघा. आपल्या तरी बाईकचं एवढं काही झालं नाही. हे बघा एवढाच चिखल, ह्याची बघा, ह्याच्यासाठी हगलं आहे. शीट के हगली आहे, पचपचीत ची घाण झाली आहे. आणि हे बघा व्ह्यू. फायनली आपण राजमाची फोर्टवर आलेलो आहे. तो फोर्ट तिकडे पुढे आहे समोर, पण इकडून दिसतो. आणि आपण तिकडे आलो आणि या एकदम टॉपवर आल्या. हार्डली कुठल्या बाईक्स आल्या तिकडे, कुठलीच नाही. आता एक गाडी आली तेवढंच. आता मी आणि सुशांत आले. बाकी तुम्ही जर बघतील टायर मार्क्स पण नाही आहे. आणि आमच्या गाड्या अशा 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 स्लिप होत होत्या. आणि इकडे मुलं पण आहेत, लहान लहान आपली चिल्लर पिल्लर, बाईक बघून थांबले आहेत. आणि हा व्ह्यू बघा यार, ऑब्सेस्ड.
तिकडे येतो धबधबा. हा आहे फोर्ट, राजमाची फोर्ट. चलो आता इकडून आम्ही चाललोय. बघा गोष्टी चालू नाही झाल्या. आता या बॅटरीचा काहीतरी इश्यू झाला. किंवा चार्जिंग सॉकेटचा चार्ज होत नाही आहे. ठीक आहे, आता 19% आहे. जेवढं सुटेल तेवढं. आपण या ब्लॉग इथपर्यंत बघित असेल तर, आवडला असेल तर तू लाईक शेअर आणि सबस्क्राईब बेबी. खूप मजा येते. आणि इथून राजमाची फोर्ट अजून पुढे होतं 8 किलोमीटर. बंद आहे. आता पावसामुळे तिकडचा रस्ता पूर्ण खराब झाला. कसं कसं मला दुसरे दुसरे रस्ता दिसतो. मी तिकडून तिकडून टाकतो. असं तुम्हाला दिसून असं वाटत असेल की एकदम इझी आहे, बट नाही, तेवढं इझी नाही आहे. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण डायरेक्ट इकडून जाणार आहे घरी. टाइम टू से बाय बाय. चला आता इकडून आम्ही कल्टी, इकडून तो सरळ खालून आम्ही वरतून आपण कल्टी मारणार आहे. सी यू देन बाय. पीस आउट बेबी. आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, मजा यायला पाहिजे. हे चले सुशांत, बाय बाय. नाचो नाचो, ओनली नाचो. चलो बाय. पीस आउट.